पहलगाममध्ये दहशतवादी हल्ल्यामध्ये 28 पर्यटकांचा मृत्यू झालाय आणि त्यामध्ये 6 जणांचा समावेश आहे महाराष्ट्रातले, डोंबिवलीतले 3 तर पनवेलच्या एका पर्यटकाचा समावेश आहे। आपल्यासोबत घटनास्थळावरून धनंजय पवार हे जम्मू काश्मीरमधून जोडले गेले आहेत। धनंजय, तुम्हाला ऐकू येतंय का माझा आवाज? आवाज येतोय। मी धनंजय जाधव, माझी पत्नी पूजा मोरे जाधव आहे। लाल चौक परिसर आहे, त्या लाल चौकामध्ये आंदोलन चालू आहे। नागरिक एकत्र आलेले आहेत, वेगवेगळ्या पक्षांचे वेगवेगळ्या जातीचे लोक एकत्र येऊन या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये आंदोलन करीत आहेत। त्यांचं म्हणणं आहे की आम्ही सर्वजण एक आहोत आणि हिंदू मुस्लिम भाऊ भाऊ आहोत। परंतु या ठिकाणी काल जो मेसेज घेत आहे की या धर्म फिरून अशा पद्धतीने मारल्या गेलं, त्यामध्ये मुस्लिम पण होते, हिंदू पण होते। आज जो आलेला प्रत्येक पॅनिक झालाय, पर्यटकांनी पॅनिक न होता पोलिसांना, मिलिटरीला सहकार्य केलं पाहिजे। ही लोक पुढे येऊन म्हणतात की जी मदत पाहिजे ती आम्ही करायला तयार आहे। काश्मीरकडे वेगळ्या नजरेने पाहू नका, जम्मूकडे वेगळ्या नजरेने पाहू नका, आम्हाला दहशतवादी समजू नका, अशी त्यांची हाक आहे। आणि मला असं वाटतं की ते सर्व लोक, आज माझ्या बायकोला त्यांनी पाणी आणून दिलं, जेवण आणून दिलं आणि ते सहकार्य करायला तयार आहेत। आम्ही सगळेजण एकत्र येऊन इथं पॅनिक झालेल्या लोकांना सहकार्य करणं यासाठी पावलं उचलत आहोत। थोड्याच वेळामध्ये आम्ही आर्मीचा जो 15 क्रॉप म्हणून जे मेन बेस पॉईंट आहे तिथं जाणार आहोत। तिथे काही पेशंट ऍडमिट आहेत, त्यांच्या भेटी घेणार आहोत। तिथं पॅनिक झालेले लोक आहेत त्यांना भेटणार आहोत, त्यांना धीर देणार आहोत। महाराष्ट्रातल्या आलेल्या पर्यटकांना, देशभरातल्या पर्यटकांना विनंती आहे, काश्मीरकडे नक्कीच आता पर्यटन ठप्प झालेलं आहे। सोनमर्ग बंद आहे, गुलमर्ग बंद आहे। अजून येणाऱ्या लोकांनी येऊ नये आणि इथल्या लोकांनी फक्त आम्हाला जायचंय म्हणून पॅनिक होऊन धावपळ करू नये असं मला वाटतं। बोला। हे या ठिकाणी सगळ्या पक्षाचे लोक आणि सगळ्या संघटनांची लोक इथं आंदोलन करतात सध्या, आणि हे सांगतायत की आमच्या बोट हे टुरिस्टवर आहे आणि त्याच्यामुळे टुरिस्ट जर या ठिकाणी आला तर आमची काश्मीरची सुंदरता जर लोकांपर्यंत गेली तर काश्मीर हे आम्ही पोट भरू शकतो, कारण की इथं उपजीविकेचे काही साधनं नाही आहे। आणि म्हणून सगळ्या पक्षाची लोक, सगळ्या संघटनाची लोक, तिथलचे विरोधी पक्ष नेते, इथलचे आमदार आणि मंत्री सुद्धा थोड्या वेळापूर्वी इथं आले होते, त्यांनी प्रोटेस्ट केला। आणि हे लोक हे सांगतात की आम्ही धर्मामुळे नाही तर आम्ही भारतीय आहोत आणि भारतीय असल्यामुळे इथे कुठल्याही जातीवाद नाहीये आणि आमची इमेज, काश्मीरींची इमेज ही अशी बनवता कामा नये। आणि म्हणून या आता बघू शकतो आपण बरं, तिथे महाराष्ट्रातले पर्यटक तुमच्यासोबत आहेत, त्यांच्याशी तुमची चर्चा झाली आहे का? त्यांच्याशी तुमचं बोलणं झालंय का? महाराष्ट्रातले पर्यटक आमच्यासोबत संपर्क करण्याचा प्रयत्न करतात। काही जण म्हणतात की आमची फ्लाईट करून द्या, आम्हाला बाहेर जायचंय। परंतु आपण जर असं वागलो तर खरं तर प्रशासनावर खूप दबाव येईल। आजच भाऊंनी म्हणजे माझ्या मिस्टरांनी आज सकाळी देवेंद्र फडणवीस साहेबांसोबत कॉन्टॅक्ट केला होता, ते पण प्रयत्न करताय, मुरली मोहोळ साहेब पण प्रयत्न करतात, एकनाथ शिंदे साहेब पण प्रयत्न करतात। परंतु 10-15 हजार लोक महाराष्ट्रामध्ये इथे असतील आणि आपण सगळे जर आज म्हणलो की आम्हाला फ्लाईटने तिथे नेऊन सोडा आमच्या घरी, तर प्रशासनावर मोठा दबाव येईल। आता श्रीनगरमध्ये चांगली परिस्थिती, तिथल्या पर्यटकांनी खरं तर आपल्या हॉटेलमध्येच थांबलं पाहिजे। एक वेळेस तुम्ही दरवाजे लावून घ्या, बाहेर जाऊ नका। परंतु आपण सगळेच जर म्हणलो की आम्हाला महाराष्ट्रामध्ये न्या तर प्रशासनावर दबाव वाढेल। मला वाटतं जे पुढे लोक येणार होते पर्यटक, त्यांनी महाराष्ट्रात थांबलं पाहिजे, त्यांनी इकडचे दौरे रद्द केले पाहिजेत आणि जे इथं आहेत त्यांनी सुरक्षित ठिकाणी थांबलं पाहिजे। जर आपण असं केलं तरच प्रशासनाला सहकार्य होणार आहे। आणि इथालचा काश्मीरी जो भाऊ आहे तो स्वतः सांगतोय की बाबा आम्ही आमचा जीव धोक्यात घालू एक वेळ, परंतु आम्ही तुमच्यासाठी उभा राहू, कारण की यांचं पोट त्याच्यावर आहे। आणि म्हणून हे जे धर्मवाद किंवा जातीवादामुळे झाले, हे महाराष्ट्रभरामध्ये जे दिसतंय, आपल्याला जगभरामध्ये दिसतंय, मेसेज जातोय, तसं आम्हाला ह्या लोकांमध्ये राहून समजत नाहीये। मी त्यांना तेच म्हणत होते की मी एक हिंदू आहे, परंतु इकडचे सगळे मुस्लिम बांधवांसोबत आज आम्ही आंदोलन केलं, त्यावेळेस मला त्यांच्यासोबत कोणता खतरा वाटला नाही आणि त्यांना पण हिंदू म्हणून माझ्यापासून कोणता खतरा वाटला नाही। आणि म्हणून इथलं वातावरण चांगलं आहे, काश्मीर सुंदर आहे, ते लोकांनी पाहायला आलं पाहिजे। आणि त्यांचं म्हणणं आहे काश्मीर सुंदर आहे हो, पण इथं पर्यटक जर नाही आले तर काश्मीरची सुंदरता आमची काही पोट भरू शकत नाही। म्हणून काश्मीरची सुंदरता टिकवायची असेल, त्याच्या लोकांचं पोट भरायचं असेल तर 100% भारतातल्या लोकांनी इथं आलं पाहिजे, ही त्यांची भावना आहे। आणि म्हणून ते रस्त्यावर उतरलेले आहेत। इथे बघू शकता हे सगळे मी बोलताना सुद्धा अनेक लोक इथे ऐकायला आलेले आहेत, तुम्हाला दिसत असेल कदाचित। आणि तुम्ही नाश्ता केलाय का, तुम्ही जेवण केलंय का? बरं, इथे पर्यटक येत आहेत, मला सांगा आता गिरीश महाजन सुद्धा उपलब्ध तिथे होत आहेत, तर यावेळी त्यांची काय मागणी आहे का, त्यांचं काय म्हणणं आहे का, काय अपेक्षा आहेत का?
आवाज हॅलो. काही तांत्रिक कारणामुळे आपला त्यांच्याशी संपर्क तुटलेला आहे, पण आपण पाहू शकतोय घटनास्थळावर पर्यटक अजूनही मदतीच्या अपेक्षित आहेत.